नमस्कार मुलांनो, आता आपण पाहणार आहोत अनुयुक्त परिवर्तन या पाठाच्या दरम्यान असलेले जे प्रश्न उत्तर आहे, जे सराव परीक्षा प्रश्न उत्तर होते, कोणत्या प्रकारचे ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. प्रथम जो आपला पहिला टास्क आहे, जो सराव आहे, त्या सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आपण पाहणार आहोत. इथे तुम्हाला प्रश्न दिला आहे आणि ते दोन ऑप्शन्स आहेत. या दोन ऑप्शनच्या माध्यमातून आपलं एक करेक्ट आन्सर आहे ते आपण पाहणार आहोत. चल तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. बघा इथे दिलं आहे, डायटॅच प्रजनने पुनरुत्पादित होणाऱ्या सजीवातील भेद हे तुलनेने जास्त असतात. मग तुम्हाला दोन ऑप्शन आहे, लैंगिक आहे का अलैंगिक आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर असणार आहे की डायटॅच प्रजनन पुनरुत्पादित होणारे जे सजीवातील जे भेद हे तुलनेने जास्त असतात. आपलं करेक्ट आन्सर आहे लैंगिक प्रजननाने पुनरुत्पादित होणाऱ्या सजीवाला भेद तुलनेने हे कसे असतात, जास्त असतात. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुणसूत्रे मुख्यत्वे डायटॅच व प्रथिने यांनी बनलेली असतात. मग गुणसूत्रे कोणत्यानी बनलेली असतात. तुम्हाला दोन ऑप्शन्स आहेत, केंद्र आम्ले किंवा कार्बोदके. तर या दोन पैकी आपलं योग्य उत्तर आहे गुणसूत्रे ही मुख्यत्वे केंद्र आम्ले या गुणसूत्रांनी बनलेली असतात, या प्रथिने यांनी बनलेली असतात. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, इसवी सन 1935 साली डायटॅच यांनी DNA रेणूची प्रतिकृती तयार केली आहे. मग कोणती केली आहे. मग कोणी यवान मेंडल यांनी केली आहे का वॅटसन व किक या दोन शास्त्रज्ञांनी केली आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो की इसवी सन 1935 साली वॅटसन व किक यांनी DNA रेणूची प्रतिकृती केली. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट आहे, DNA मधील नायट्रोजनयुक्त पदार्थ ॲडेनिन व ग्वानिन यांना डायटॅच म्हणतात. मग काय म्हणतात, युटेनेस म्हणतात, काही ते पिरॅमिड्स म्हणतात. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे DNA मधील नायट्रोजनयुक्त पदार्थापैकी ॲडेनिन व ग्वानिन यांना युटेनेस असे म्हणतात. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डायटॅच ही अनुवंशिक लक्षणे ही माता पित्याकडून संततीमध्ये संक्रमित करणारे कार्यरत घटक आहेत. व कोणते कार्यरत करणारे घटक आहे की जे माता पित्याकडून जे अनुवंशिक आहे, जे लक्षणे ते माता पित्याकडून संततीमध्ये संक्रमित होतात. मग RNA म्हणणार का त्याला आपण जुनुके म्हणणार. बघा इथे दिले आहे की ते जुनुके आहे. तर यापैकी जे आपले योग्य उत्तर आहे त्याला आपण म्हणणार आहोत की जे जुनुके आहेत ही आधुनिक अनुवंशिक लक्षणे माता पित्याकडून संततीमध्ये संक्रमित करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण जुनुके म्हणणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डायटॅच म्हणजे दृश्य लक्षणासाठी कारणीभूत असलेली जी जनुकाची जी जोडी आहे, मग त्याला काय म्हणणार. इथे लिहिलं आहे स्वरूपविधी म्हणणार का जनुकविधी म्हणणार. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे की जनुकविधी म्हणजे दृश्य लक्षणासाठी कारणीभूत असलेली ही जनुकाची जी जोडी आहे त्याला आपण म्हणणार आहोत जनुकविधी. बरोबर. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्त्रियांमध्ये गुणसूत्रे ही डॅश अशी दाखवतात तर पुरुषांमध्ये 44 अधिक XY म्हणजेच अशी दाखवतात. म्हणजेच किती आहे. तर आपलं जे उत्तर ऑप्शन्स आहेत 44 अधिक XX का 44 अधिक YX. तर यापैकी आपलं एक उत्तर काय असणार आहे, स्त्रियांमध्ये जी गुणसूत्र आहे आपण लेसन शिकताना पाहिलं म्हणणार की स्त्रियांमध्ये जी गुणसूत्र आहे ती 44 अधिक XX अशी दाखवली जातात. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅशच्या विकृतीला ट्रायसोमी 21 असेही म्हणतात. मग कोणत्याला डाऊन सिंड्रोमला म्हणणार का टर्नर सिंड्रोमला म्हणणार. तर यापैकी आपलं उत्तर आहे डाऊन सिंड्रोमला आपण काय म्हणणार, या विकृतीला ट्रायसोमी 21 असंही आपण त्याला म्हणणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅशटॅच हे विकार फक्त मातेकडून संततीमध्ये मिळतात. मग कोणत्या प्रकारचे विकार हे मातेकडून संततीकडे मिळले जातात. मग तुम्हाला इथे दोन ऑप्शन्स आहेत. बघा इथे आहे सिकल सेल ॲनिमिया म्हणणार का आपण तंतुकणिका विकृती म्हणणार. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे ते म्हणालो की जे तंतुकणिका जे विकृती आहे, जे विकार हे फक्त मातेकडून संततीकडे मिळतात. हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघा हचिन्स रोग हा जो आहे वर्णकहीनता हे डॅश उत्परिवर्तनामुळे होणारे जे रोग आहेत. मग कोणत्या प्रकारचे आहेत. मग एक जुनिकेमध्ये आहे का बहुजुनिकेमध्ये आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे मुलांना इथे पाहणार आहोत एक जुनिकेमध्ये आपल्या इथे करेक्ट आहे की जो हचिन्स रोग जो आहे वर्णकहीनता आहे एक जुनिके उत्परिवर्तनामुळे होणारा हा रोग आहे. आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आता आपण मुलांना पाहणार आहोत खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे त्याला पाहणार आहोत जो आपला खेळ आहे त्या खेळाच्या माध्यमातून आपण प्रश्न पाहणार आहोत. आपला क्रिकेटचा जो गेम घेणार आहोत आणि आपण पाहणार आहोत जो आपला पहिला प्रश्न इथे दिला आहे आणि इथे बाकी तुम्हाला प्रश्नासाठी जे करेक्ट आन्सरसाठी तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले आहेत. त्यापैकी आपल्या इथे एक करेक्ट आन्सर असणार आहे. बघा ती दिलं आहे की पहिला आहे जो मेंडेलने केलेल्या प्रयोगानुसार अनुवंशिकता लक्षणाच्या संक्रमणासाठी कारणीभूत जे घटक आहेत ते आढळतात. मग कोणते, एकटीने, जोडीने,
प्रभावाने का सांगता येत नाही. तर या चारपैकी जे आपलं योग्य उत्तर कसं असणार आहे की जे मेंडेलिंग केलेले जे प्रयोगानुसार जे अनुवंशिक लक्षणीसाठी कारणीभूत असणारे घटक कसे असणार आहेत ते, तर त्या आपलं जे करेक्ट आन्सर आहे ते जोडीने असणार आहे आणि म्हणून आपलं जे योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा जो घटक आहे तो कोणता आहे? मग तुम्हाला पुन्हा 4 ऑप्शन्स आहेत बघा. इथे एक गुणसूत्र आहे, नेक्स्ट आहे RNA, थर्ड आहे जनुक आहे आणि फोर्थ जो आहे तो अनुवंश आहे. तर या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे जे सजीवाच्या पेशी केंद्रित असणारा व अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा जो घटक आहे तो कोणता आहे मुलांनो? तो गुणसूत्र आहे आणि म्हणून जो आपलं इथे योग्य आन्सर आहे तर करेक्ट आन्सरवर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द्विसंकरित जे विरोधी लक्षणाच्या किती जोड्यांचा समावेश असतो? जे द्विसंकरित जे विरोधी लक्षण आहेत त्याच्या किती जोड्यांचा समावेश याच्यामध्ये होत आहे? मग इथे तुम्हाला ऑप्शन्स आहेत, 1 होत आहे का 4 पेक्षा जास्त होत आहेत का 4 होत आहेत का 2 होत आहेत? तर या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर असणारे म्हणजे द्विसंकरित जे विरोधी लक्षण आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 2 जोड्यांचा समावेश होत आहे. हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य आन्सरवर क्लिक केलं आहे. बघा, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डाऊन सिंड्रोम किंवा मेंगोलिक या आजाराची पुढीलपैकी कोणती लक्षणं आहेत? आता मेंगोलिक आजाराची कोणती लक्षणं आहेत? मग कोणकोणती तुम्हाला इथे बघा 4 ऑप्शन दिले आहेत. त्याची कमी उंची असते, त्याचं पसरट नाक असतं का त्याची मानसिक वाढ खुटते का या सर्वपैकी? हे जे सर्व पर्याय ते योग्य आहेत. तर मग याच्यामध्ये जे येणारे ते सर्व पर्याय योग्य आहे का याच्यापैकी एकच लक्षण आहे? तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर असणार आहे की जे सर्व पर्याय आहेत ते सर्व पर्याय योग्य आहे. कशासाठी आहे मुलांनो? तर मेंगोलिकचा जो आजार आहे त्याच्यासाठी सर्व पर्याय योग्य आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डायडास या जुनिकी विकारामध्ये शरीर मॅलेनिन हे वर्णक तयार करू शकत नाही. की आपण पाहिले म्हणा की या जुनिकेमध्ये जे शरीर हे मॅलेनिन हे वर्णक तयार करू शकत नाही. मग कोणता घटक करू नाही शकत आहे? मग पांडुरंग हा काय आहे? आजार आहे. मधुमेह हा देखील आजार आहे. रातआंधळेपणा देखील आजार आहे. परंतु हे जुनिक आहे ते वर्णकहीनता आहे आणि म्हणून जे आपले ते योग्य उत्तर असणार आहे वर्णकहीनता या जुनिकी विकारामध्ये शरीर मॅलेनिन वर्णक तयार करू शकत नाही. हे आपले इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, DNA रेणूतील जे रेणुखंडांना डॅश डॅश म्हणतात. मग काय म्हटलं जातं DNA रेणुखंडांना? मग तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत. जुनुके म्हणजे जीन्स म्हणणार, प्युरिन्स म्हणणार, न्यूक्लिओटाइड म्हणणार का पिरॅमिड्स म्हणणार, पिरॅमिडिन्स म्हणणार. तर या 4 पैकी आपलं योग्य उत्तर आहे DNA रेणूतील जे रेणुखंड आहेत त्यांना न्यूक्लिओटाइड असे म्हणणार आहोत आणि म्हणून आपण इथे त्याच्यावर योग्य आन्सरवर क्लिक केलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकार हे काय आहेत? आजार आहेत. मधुमेह म्हणजे डायबिटीज आहे, रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर आहे म्हणजे हाय BP, लो BP, हृदयविकार म्हणजे हार्ट अटॅक येणे म्हणजे हे सर्व विकार डायडॅशमुळे उद्भवतात. मग कोणत्या गोष्टीमुळे उद्भवतात? मग तुम्हाला इथे 4 ऑप्शन्स दिले आहेत. बहुजनुकीय उत्परिवर्तन, अतिशय मानसिक ताण, थर्ड आहे तंतुकणिके जी विकृती आहे त्याच्यामुळे का एकजनुकीय विकृती या सर्व गोष्टीमुळे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर असणार आहे की मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार हे विकार बहुजनुकीय उत्परिवर्तनामुळे होत असतात. त्याच्यामुळे आपण करेक्ट आन्सरवर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट आहे, डॅश डॅश हा जो आजार आहे तो प्रजननोपचार एकाच माध्यमातून प्रसारित होतो. मग कोणत्या मार्फातून? मग तुम्हाला इथे 4 ऑप्शन्स आहे, वर्णकहीनता, सिल्क सेल एनेमिया, हिमोफिलिया किंवा उच्च रक्तदाब. मग यापैकी आपलं योग्य आजार आहे सिकल सेल एनेमिया. हा आजार प्रजननोपचार एकाच माध्यमातून प्रसारित होतो. हे आपलं इथं करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जे दुभांगलेले होठ हे शारीरिक व्यंग डॅशमुळे येतात. मग कशामुळे हे येतात? मग आपल्या बघा 4 ऑप्शन्स आहेत, जनुकातील उत्परिवर्तन, गुणसूत्राचे स्थानांतर, गुणसूत्राची अपसामान्यता का गुणसूत्राचे अधिवाक्य. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे दुभांगलेले जे होठ आहे शारीरिक व्यंग आहे की एखाद्या आपल्या शरीराचा जो भाग आहे तो पूर्णपणे विकसित न होता की एखाद्याचं होठ म्हणा, कान म्हणा किंवा एखाद्याचं म्हणा की एकदा शरीरावर एखाद्या प्रकारची जी जखम म्हणा. मग हे जे शारीरिक व्यंग आहे ते कशामुळे येत आहे? जनुकातील उत्परिवर्तनामुळे होत आहे आणि म्हणून आपले इथं योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण खेळाच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहे. आता आपण बघणार आहोत परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
चला, इथे तुम्हाला देखील खेळाच्या माध्यमात असलेले जसे 4 ऑप्शन्स आहेत ते मला दिलेले आहेत. एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत. यापैकी आपलं एक आन्सर योग्य असणार आहे आणि ते आपण शोधणार आहोत. चला तर सुरू करूया. आपण मुलांनो परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहे पाहणार आहोत. पहिले जे आहे DNA रेणूतील जे रेणूखंडांना डायटॅच म्हटले जातात. मग काय म्हटले जात आहे? मग तुम्हाला इथे 4 ऑप्शन्स आहेत बघा. जनुके म्हणजेच आपण ज्याला म्हणतो जीन्स म्हणतात. सेकंड आहे न्यूक्लिओटाइड आहे. थर्ड आहे प्युरेन्स आहे. फोर्थ आहे पिरियडमेडस आहे. तर या 4 पैकी जे आपले योग्य उत्तर आहे DNA रेणूतील रेणूखंडांना आपण काय म्हणणार आहोत? जनुके म्हणजेच काय आहे? जीन्स म्हणणार आहोत. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट आहे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार हे विकार डायजेस्टमुळे उद्भवतात. मग कोणत्या गोष्टीमुळे आपले हे सर्व आजार जे डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, हार्ट अटॅक म्हणा, तर इथे तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत. बहुजनिके उत्परिवर्तनाचा तंतुकणिके विकृती आहे. थर्ड आहे अतिशय मानसिक ताण आणि फोर्थ आहे एकजनिके विकृती. मग या 4 पैकी आपलं योग्य उत्तर आहे बहुजनिके उत्परिवर्तन हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता या आजाराची पुढीलपैकी कोणती लक्षणं आहेत? की तुम्हाला जो मंगोलिकता जो आजार आहे मग त्या आजाराची लक्षणाची तुम्हाला इथे यादी दिली आहे की यापैकी कोणता जो आजार आहे या मंगोलिकताचा त्याच्यामुळे तिचे लक्षण हे कोणतं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. इथे बघा आपण दिले 4 ऑप्शन आहेत. म्हणजे पहिला आहे कमी उंची असणे, मानसिक वाढ खुटणे, पसरट नाक असणे, काही सर्व पर्याय योग्य आहेत. तर या 4 पैकी आपलं जे योग्य उत्तर आहे सर्व पर्याय योग्य आहे. कोणत्याही कमी उंची, मानसिक वाढ खुटणे, पसरट नाक असणे हे सर्व पर्याय करेक्ट आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मेंडेलियनने केलेल्या प्रयोगानुसार अनुवांशिक लक्षणाच्या संक्रमणासाठी कारणीभूत असणारे जे घटक आहेत ते कोणकोणते आढळतात? बघा आता मग इथे दिले एकटे आहे, प्रभावाने आहे, जोडीने आहे का सांगता येत नाही. तर या 4 पैकी आपले योग्य उत्तर इथे काय असणार आहे की मेंडेलियनने केलेले जे प्रयोगानुसार अनुवंशिक लक्षणाचे जे प्रकार आहेत ते जोडीने केलेले आहेत. ते एकटे केलेत का? तर नाही. त्याच्यामुळे सगळे ऑप्शन आपली चूक असणार आहे आणि आपले योग्य उत्तर असणार आहे जोडीने. याने आपण करेक्ट आन्सरावर क्लिक केलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे टॅच या जनुकीय विकारामध्ये शरीर मॅलिनी वर्णक तयार करू शकत नाही. मग कोणत्या याच्यामध्ये जी जनुकीय विकारामध्ये शरीर वर्णक तयार करू शकत नाही आहे? विकारण शरीर मॅलिनिन हे वर्णक तयार नाही करू शकत आहे. मग तुम्हाला इथे काही आजारांची लिस्ट दिलेली आहे. पहिला आहे पांडुरंग, वर्णिकता, दुसरं मधुमेह, दातांधळेपणा. तर या 4 पैकी आपलं योग्य उत्तर आहे वर्णकहीनता हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे म्हणून आपण क्लिक केलं आहे. चला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे टॅच हा आजार प्रजोत्पादन एकाच माध्यमातून प्रसारित होतो. जो प्रजोत्पादन आहे तो एकाच आजारातून प्रसारित होतो. म्हणजे कोणता आहे? मग तुम्हाला ऑप्शन दिले आहे वर्णकहीनता, हिमोफिलिया, सिकल सेल अनिमिया, स्किल सेल अनिमिया का उच्च रक्तदाब. या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे की मुलांनो की जे बघा हा आजार प्रचंड एकच माध्यमातून प्रसारित होतो. मग कोणता प्रसारित होत आहे? आपलं उत्तर आहे सिकल सेल अनिमिया हा आजार होत आहे. आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे दुभांगलेले जे होठ आहे शारीरिक व्यंग डायटॅचमुळे येते. मग कोणत्या गोष्टीमुळे शारीरिक व्यंग येत आहे? मग इथे तुम्हाला बघा ऑप्शन दिले आहेत जनुकातील उत्परिवर्तन, सेकंड आहे गुणसूत्राची अपसामान्यता, थर्ड आहे गुणसूत्राचे स्थानांतर आणि फोर्थ आहे गुणसूत्राचे अधिवाक्य. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे जनुकातील उत्परिवर्तन. यामुळे दुभांगलेले जे होठ आहे जे शारीरिक व्यंग निर्माण होत असते हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा जो घटक आहे तो म्हणजे डायटॅच आहे. मग कोणता आहे? गुणसूत्र आहे, जनुक आहे, RNA आहे का अनुवंश आहे? तर यापैकी आपले योग्य उत्तर आहे सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा जो अनुवंशिक गुणधर्म वाहून घटक कोणता आहे? मग तो गुणसूत्र आहे. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे म्हणून आपण इथे योग्य उत्तर क्लिक केलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे द्विसंकरित विरोधी लक्षणाचे आहे किती जोड्यांचा समावेश असतो? किती जोड्यांचा समावेश याच्यामध्ये आहे? मग 1-1 आहे, 4-4 आहे, 4पेक्षा जास्त आहे का 2 आहे? तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर असणार आहे पण की द्विसंकरित विरोधी लक्षणाच्या किती जोड्या आहेत? आपण अभ्यासलं होतं पाठ शिकवताना आपण पाहिलं होतं की त्याच्या 2-2 जोड्या जे मेंडेलियनने घेतलेल्या होत्या आणि त्याच्यानुसार जे वनस्पती आहे त्याचा त्यांनी प्रयोग करण्यास सुरुवात केली होती आणि आपण प्रयोगाच्या माध्यमातून आणि स्पष्टीकरणाच्या माध्यमातून देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे ते 2 हे आपलं इथं करेक्ट आन्सर असणार आहे. चला तशा प्रकारे मुलांनो आपण
सराव, खेळ आणि परीक्षेच्या माध्यमातून आपण प्रश्नाची उत्तरे इथे घेतलेली आहेत. आता आपण मुलांनी पाहणार प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील आता आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे बघा काही लघुत्तरी प्रश्न आहेत, काही दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. तर ते प्रश्न कोणते आहेत ते देखील आता आपण पाहणार आहोत. बघा आता तिथे आहे की जो पहिला प्रश्न आहे एकदम साधा सोपा प्रश्न आहे. कसा प्रश्न विचारलाय बघा, एकदम म्हणजे तुम्ही आज सहज आन्सर देऊ शकता की अनुवंशिकता कशाच म्हणतात. हा जो आपला अनुवंशिकता हा जो टॉपिक आहे मुलांना 7वी पासून आपण शिकत आहोत. इयत्ता सायन्स या विज्ञानामध्ये आपण पाहत आहोत की अनुवंशिकता म्हणजे काय आणि त्या विषयाला देखील आपण पाहिलेला आहे. तर हा जो प्रश्न आहे अनुवंशिकता म्हणजेच काय की माता पित्याचे असतात जे शारीरिक जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म माता पित्याकडून मुलांकडे ते संक्रमित होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणतात अनुवंशिकता. बघा इथे दिलं आहे माता पित्याचे शारीरिक आणि जे मानसिक जे गुणधर्म आहेत ते लक्षणं आहेत ते लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याची जी प्रक्रिया आहे तिला आपण काय म्हणणार आहोत अनुवंशिकता. म्हणजे अगदी साधं आणि सरळ आणि सोपं उत्तर आहे, म्हणजे कठीण असं काहीच नाही आहे. आता बघायचं आहे गुणसूत्राचे प्रकार कशावरून सांगितले जातात व ते कोणकोणते आहेत. जे गुणसूत्र आहेत त्याचे जे प्रकार आहेत त्या बघा इथे सांगितले की गुणसूत्राचे किती प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत. आणि जे गुणसूत्राचे प्रकार कशावरून समजतात, गुणसूत्राच्या बिंदूवरून ते समजले, बिंदूच्या जागेवरून. बघा इथे दिले आहे गुणसूत्रावरील गुणसूत्र बिंदूच्या जागेवरून त्याचे प्रकार, हे गुणसूत्राचे प्रकार आपल्याला समजतात. मग त्याचे जे प्रकार आहेत ते कोणते आहे, मध्यकेंद्री, बघा दिले आहे मध्यकेंद्री, उपमध्यकेंद्री, अग्रकेंद्री आणि इथे दिले आहे अंत्यकेंद्री आहे. तर असे किती प्रकार झाले आहेत, 4 प्रकार झाले आहेत. मध्यकेंद्री, इथे दिले आहे उपमध्यकेंद्री, अग्रकेंद्री आणि अंत्यकेंद्री असे 4 प्रकारे ते गुणसूत्राचे आपल्याला या प्रकारामध्ये आढळून येत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे DNA रेणूची वैशिष्ट्ये सांगा. तर जो DNA आहे त्याचे वैशिष्ट्य काय आहे बघा इथे दिले आहे, आपण पाहणार आहोत. तर DNA हा सर्वात प्रथम केंद्रकात सापडला म्हणून तयार केलेला म्हणून त्यास काय म्हटले जात आहे, केंद्रकाम्ल म्हटले जात आहे. जो DNA तो सर्वात प्रथम कुठे सापडलाय, केंद्रकामध्ये सापडलाय म्हणून आपण त्याला काय म्हणत आहोत, केंद्रकाम्ल म्हणणार आहोत. म्हणजेच हा रेणू पेशीचे कार्य, वाढ आणि विभाजन नियंत्रित केले जातात. आता याचे ते विशिष्ट जे कार्य आहे डीएनएचे काय वैशिष्ट्य आहे की त्याचे त्या पेशीचे कार्य काय आहे, वाढ होणे, त्याचं विभाजन नियंत्रित करणे, पेशीचे कार्य, त्याची वाढ आणि त्याचं विभाजन नियंत्रित करणे, त्यांना प्रधान रेणू म्हणतात. व सर्व सजीवात या रेणूची जी रचना असते ती कशी आहे, सारखीच असते. म्हणजे त्याची जी त्याची जी रचना आहे, जी मेथड आहे ती कशी आहे, सारख्याच प्रमाणामध्ये आढळते. कोणतेही वेगळ्या प्रकारची ती रचना आपल्याला आढळून येते. प्रत्येक सजीवामध्ये ती रेणूची रचना आहे ती आपल्याला सारख्याच प्रमाणात आढळते. त्याचं जे कार्य आहे, रेणू पेशीचे जे कार्य, त्याची वाढ आणि त्याचप्रमाणे त्याचे जे विभाजन आहे त्यांना नियंत्रित करण्याचं जे काम आहे ते देखील DNA मार्फत केलं जातं. तर अशा प्रकारे आपण त्याची जी वैशिष्ट्य आहे ते देखील आपण पाहिलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे DNA रेणूची रचना सांगा. आता आपल्याला DNAची वैशिष्ट्ये आपण पाहिली आहे, तर DNAची रचना कोणत्या प्रकारची आहे बघा दिली आहे की DNAची जी रचना ही द्विसर्पिल असते. म्हणजे कशी आहे की ती दोन जे आहेत ते एकमेकांमध्ये गुंतलेले जे गुणसूत्र आहेत ते एकमेकांमध्ये सर्पिल्या आकारामध्ये काय केलेले आहेत, गुंतलेले आहेत. जसं आपण चित्रामध्ये पाहिलं होतं तसेच प्रत्येक जो धागा आहे तो न्यूक्लिओटाइडनी बनलेला असतो. जो धागा आहे तो कशाने बनला आहे, न्यूक्लिओटाइडनी. त्यावर नायट्रोजन युक्त जो पदार्थ आहे शर्करा व फॉस्फरस आम्लाचे त्याच्यावर रेणू असते आणि त्या धाग्यावर काय आहे मुलांना बघा, शर्करा आणि फॉस्फरिक आम्लाचे काय आहेत, रेणू आहेत. तर अशा प्रकारे DNA रेणूची ही रचना आपण इथे क्लिअर केलेली आहे. आपला नेक्स्ट आहे कार्यप्रणालीनुसार RNAचे जे 3 प्रकार आहेत ते कोणकोणते, जे कार्यची प्रणाली आहे त्याच्यातले जे बघा प्रकार किती आहेत, 3 आहेत. मग ते कोणते आहे, जो कार्यप्रणालीनुसार बघा इथे दिलेला आहे. जो पहिला आहे रायझोबल RN म्हणजेच काय, म्हणजे कॅपिटल R आणि कॅपिटल N आणि कॅपिटल A, रायबोझोमल R आहे. ते सेकंड जे आहे मेसेंजर RNA. तर सेकंड कोणता आहे, मेसेंजर RNA म्हणजेच स्मॉल m आणि RNA. थर्ड जो आहे तो ट्रान्सफर RNA आहे. म्हणजे त्याच्यातले 3 प्रकार कोणते आहेत, कार्यप्रणालीनुसारचे RNA किती आहेत, 3 आहेत. ते कोणते आहेत, रायझोमल आम्ल, मेसेंजर RNA आणि ट्रान्सफर. बघा इथे दिलं आहे रायबोझोमल, मेसेंजर आणि ट्रान्सफर अशा प्रकारचे 3 प्रकारचे RNA आहेत. असे RNAचे हे 3 प्रकार आपल्याला आपण पाहिले आहेत आणि या पाठाच्या दरम्यान आपण या घटकाबद्दल देखील आपण विशेष माहिती घेतलेली आहे. आपला नेक्स्ट आहे माणसातील गुणसूत्राविषयी माहिती. जे माणसामध्ये जे गुणसूत्र आहे, जे जोड्या आहेत गुणसूत्राच्या त्याच्याविषयी देखील आपण माहिती घेतली की माणसामध्ये किती आहेत, 46 जे गुणसूत्र आहेत. किती आहेत, 46. पण त्यापैकी
23 जोडीच्या स्वरूपाचे असतात. जे 23 आहेत ते काय जोडीच्या स्वरूपात म्हणजे कपलच्या स्वरूपात असतात. त्या जोड्यांचा आकार व आकारमान यात विविधता असते. त्या जोड्यांचा आकार आणि आकारमानता याच्यामध्ये काय आहे, फरक आहे, त्याच्यामध्ये विविधता आहे. म्हणजे 23 जोड्यापैकी 22 जोड्या ह्या अलिंग असतात. त्या 23 पैकी 22 जोड्या ह्या कशा आहेत बघा, अलिंग आहेत. जे दिलेले आहे किती जोड्या आहेत बघा, जे 23 आहेत त्या कशा अलिंग आहेत. तर एक जोडी आहे ती लिंग गुणसूत्राची असते, म्हणजेच किती आहे लिंग गुणसूत्राची. तर अशा प्रकारे बघा आपण माणसातील गुणसूत्राविषयी इथे माहिती घेतली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, टर्नर सिंड्रोम या विकृतीची कारणे लिहा. बघा आता टर्नर सिंड्रोम याची विकृतीची कोणती कारणे आहेत की लिंग गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे विकार उद्भवतो. जो लिंग गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे काय होतात, विकार होतात म्हणजे आजार होतो. या विकारात एका गुणसूत्रातील लैंगिकतेशी संबंधित भाग हा जर निकामी झालेला असेल तर अशा स्त्रियांमध्ये 44 अधिक एक्स ऐवजी 44 अधिक एक्स हा अशी स्थिती निर्माण होते आणि त्याच्यामुळे टर्नर सिंड्रोमचा आजार होतो. की ज्या स्त्रियांमध्ये ज्या गुणसूत्रामध्ये किती असणं गरजेचं आहे की अशा स्त्रियांमध्ये 44 अधिक एक्स असलं पाहिजे. तर त्या स्त्रियांमध्ये काय आहे की 44 अधिक फक्त एक्स आहे, त्याच्यामध्ये डबल एक्स येत नाही आणि मग त्याच्यामुळे हा टर्नर सिंड्रोम हा आजार देखील त्याचा निर्माण होतो. ही अशा प्रकारे विकृती निर्माण होत असते. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्णहीनता या विकृतीची लक्षणे सांगा. जी वर्णहीनता आहे त्याची जी विकृतीची लक्षणे बघा इथे काय दिलेली आहे. शरीर जे आहे ते मेलॅनियन हे वर्णक तयार करू शकत नाही. जे शरीर जे आहे आपली जी बॉडी आहे ती बॉडी काय करू शकत नाही की मेलॅनिन नावाचं जे आपल्याकडे एक द्रव आहे तो वर्णक तयार करू शकत नाही व वर्णकहीन व्यक्तीची त्वचा ही निस्तेज आणि केस कसे असतात, पांढरे असतात. जी ज्याला वर्णहीनता असते त्याचे जे डोळे कसे आहेत निस्तेज आहेत आणि त्याची जी बॉडी आहे त्वचा ही कशी ही त्वचा निस्तेज आहे आणि त्याचे जे केस आहेत ते कसे आहे पांढरे आहेत. परंतु डोळे मात्र सामान्यतः हे गुलाबी असतात कारण परितारिका व दृष्टिपटल यामध्ये काय असते, वर्णिका नसते. तर परितारिका आणि दृष्टिपटल याच्यामध्ये काय नाही आहे, वर्णक नसल्यामुळे त्यामुळे त्यांचे जे वर्णहीनता या विकृतीची जे लक्षणं आहेत ती देखील आपण मुलांना इथे सांगितलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, दात्रपेशी पांडुरोग कशास म्हणतात. आता दात्रपेशी पांडुरोग आहे तो काय आहे बघा इथे पाहणार आहोत. DNA रेणूच्या रचनेतील थोड्या बदलामुळे हिमोग्लोबिनच्या रेणूच्या रचनेत व आकारमानात काय होत आहे, बदल होत आहे. DNA रेणूच्या ज्या रचनेच्या थोड्याशा जो बदल झाला त्या बदलामुळे काय झालं आहे, हिमोग्लोबिनच्या रेणूच्या रचनेमध्ये आणि आकारामध्ये काय झाला आहे, बदल होत आहे. यामुळे लोहित रक्तकणिका विवृत्तीकृती असल्याने सामान्य जो आकार आहे तो विळख्याच्या आकाराचा बनतो आणि या स्थितीलाच काय म्हणणार आहोत, दात्रपेशी पांडुरोग असे म्हणणार आहोत. समजलं बोला की दात्रपेशी म्हणजेच काय की ज्या DNA रेणूची जी रचनेमध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये बदल झाला त्याच्यामुळे हिमोग्लोबिनच्या रेणूच्या रचनेत आणि आकारवाढामध्ये देखील आपोआप बदल झालेला आहे. त्यामुळे ज्या रोहित रक्तकणिका आहे त्या विवृत्तीकृती असं होऊन जातात. त्या सामान्य आकार ह्या विळख्याप्रमाणे होता. जो सामान्य आकार आहे तसं काय आहे त्याला विळखा बसलेला जातो आणि त्यामुळे त्या स्थितीला आपण काय म्हणत आहोत, दात्रपेशी पांडुरोग असे आपण म्हणत आहोत. आपला नेक्स्ट आहे, सिकल सेल हा जो आजार टाळण्यासाठी काय उपाययोजना करावी. जो सिकल सेल हा देखील एक आजार आहे आणि तो निर्माण होऊ नये यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे किंवा ते टाळण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टीचे उपाययोजना करणं हे गरजेचं आहे. इथे पहिलं दिलं आहे की लग्नापूर्वी त्यांनी सांगितले की लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर वधूवर दोघांनीही तपासणी करून घ्यावी. की लग्नापूर्वी की लग्नाच्या आधी किंवा लग्नाच्या नंतर देखील जे वधूवर आहेत त्यांनी आपली स्वतःचं बॉडी चेकअप करणं किंवा शरीर तपासणी करून घेणे फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सिक्सेल वाहक किंवा पीडित व्यक्तीने दुसऱ्या वाहक पीडित व्यक्तीशी लग्न करू नये. की जो स्वतः सिक्सेल जो वाहक आहे किंवा स्वतः तो पीडित आहे किंवा वाहक किंवा पीडित व्यक्तीने दुसऱ्या वाहक किंवा पीडित व्यक्तीशी लग्न करू नये हा देखील उपाययोजनाचा भाग आहे. मी 2 झाले. आपलं तिसरं आहे, दररोज एक फॉलिक ॲसिडची गोळी घेणं गरजेचं आहे जेणेकरून जो आजार कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. तर अशा प्रकारे जो सिक्सेल जो आजार आहे तो टाळण्यासाठी आपण या उपाययोजना करू शकतो. तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठाच्या दरम्यान असलेले प्रश्न उत्तर आपण पाहिलेले आहेत. ते घटक आपण पाहिलेले आहे की आपण पाठाच्या दरम्यान असलेले जे हर एक घटक आहेत ते आपण समजून घेतलेले आहेत. की जो आजार आहे, जो अनुवंशिकता आहे, जो आपला जो टॉपिकच आहे अनुवंशिकता परिवर्तन. अनुवंशिकता म्हणजे काय, अनुवंशिकता कशा प्रकारे होते, जनुकीय सूत्रे म्हणजे काय, गुणसूत्रे म्हणजे काय आणि कशा प्रकारे हर एक जो घटक आहे तो आपण व्यवस्थित इथे समजून घेतला, एक्सप्लेन केलेला आहे. तसेच या पाठाच्या दरम्यान असलेले जे सराव किंवा परीक्षा प्रश्नोत्तर हे कोणत्या प्रकारचे आहेत हे देखील आपण इथे समजून घेतले. त्याचं
सविस्तर उत्तर देखील सांगितलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना हा जो पाठ आहे मी तुम्हाला सविस्तर समजून सांगितला आहे तो तुम्हाला समजला आहे मला खात्री. भेटूया एका नवीन भागामध्ये एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.